हाय फ्रेंड, तर तुम्ही बघितलं असेल लुक माझ्याजवळ होता आणि आज तो बिलकुल राहत नव्हता. खूप चिडचिड करतो आणि खूप कसा तरी करतो. आणि हे बघा, मला हे गळ्यातलं घालायला लागलं कारण त्यानं माझं आज गळ्यातलं पण तोडलं. आणि खूप तो आज चिडचिड करत होता आणि कोणता दिवस तो खूपच चिडचिड करतो आणि राहतच नाही. बरोबर नको तर मी त्याला कढीवर घेऊन होती. त्याच्यानंतर आता जेवण वगैरे झालं, त्याला झोपी घातलं आणि आता यांनी पण ड्युटीवर जाणारच आहे. तर आम्ही पण काही ना काही करू. हे बघा, तर मागचे 1-2 व्हिडिओ तुम्ही बघितलेच आणि त्याच्यामध्ये आपली अधिक मासची शॉपिंग वगैरे बघितलीच होती. त्याच्यानंतर हे बघा, मी होती माझ्या मोठी आईच्या इथे आणि गेली होती आणि ही मागच्या व्हिडिओतली क्लिप आहे हे बघा. आणि बघा डुगूचं कसं चालू राहते आता. आजकालचं त्याचं उभं होणं, रांगणं, खेळणं, बसणं सगळं एकातच चालू झालं आहे आता. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये आता कधी रांगून राहतो, तर कधी उभा राहतो, तर कधी झोपून राहतो. तो कसा राहतो, आता काय राहतो त्याचं काही समजतच नाही, आता काही मोलच नाही. आणि बघा माझी आजी झोपून होती आणि उन्हाळ्यामध्ये असं काहीसं असतं. सकाळी मस्त लवकर कामं करणे आणि गावाकडं असंच असतं आणि मस्त दिवसभर आराम करणे. हे बघा, आणि लाईन नव्हती, आम्ही दोघं असे दरवाज्यात बसलो होतो. आणि बघा डुगू पण कसा बसला होता, तो मस्त घामाचिक्कर झाला होता. आम्ही दोघी पण बहिणी बाहेर बसलो होतो आणि बघा त्याला पण बाहेर टाकलं होतं चटईवरती. बघा त्याच्यानंतर माझी मोठी आई आली होती. आणि बघा खेडेगावात कसं थोडीशी सावली पडली की घरी कोण नाही कोणी बाया वगैरे कोण नाही कोणी येऊनच अशा बसले होते. आणि बघा गाडी पण इथंच ठेवून होती. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी मोठी आईच्या इथं गेलो. बघा, कारण मी मोठी आईसाठी साडी घेतली होती. जसं आपण अधिक मासाचं दान करतो तसंच मी माझ्या मोठी आईला अशी साडी देणार होती खुशीनं. तर बघा अंडुगू पण तिथं मस्त खेळत होता. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि मोठी आईच्या इथं पण असं सामान ठेवलेलं होतं, काही अनाज पाणी असं ठेवलेलं होतं. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये साडी दाखवते. तर कशी वाटली साडी ते पण कमेंटमध्ये सांगा आणि कसा आपली व्हिडिओ कशी वाटतात ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. बघा इथे माझ्या मोठी आईने मला हळद कुंकू वगैरे लावलं, तर मी पण लावलं तिला आणि मी तिला साडी देऊन दिली. तर बघा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये साडी दाखवतच आहे. बघा माझी बहीण साडी खोलत आहे. बघा मला तरी साडी खूप आवडली होती, पण आता ज्याच्यासाठी आणली होती तिला आवडते का नाही माहीत नाही. कारण आपण तिची पसंती विचारून नव्हती आणली, आपण आपल्या पसंतीनं आणली होती. पण खरंच साडीचा कलर खूप छान होता आणि प्राईजपेक्षा साडी खरंच चांगली होती. तर बघा अशी मस्त छान साडी होती. आणि बघा माझी बहीणच लावून बघत होती इथं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि लावून डान्स पण करत होती ती. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब